नमस्कार मैत्रिणींनो. तर आज मी तुम्हाला एक छोटासा प्रश्न विचारणार आहे की तुमची ही सकाळ अशीच धावपळीत सुरू होते का? डोळे उघडण्याआधीच मन कामांच्या विचारांनी भरून जातं. अलार्म वाजायच्या आधीच आपल्या डोक्यात दिवसाच्या कामांची यादी तयार झालेली असते. आज डब्यात काय द्यायचं, नाश्त्याला काय बनवायचं, मुलांची शाळेची तयारी, घराची साफसफाई, भाजीपाला, कपडे, एकामागोमाग एक कामं मनात रांग लावून उभी असतात. सकाळी उठल्यापासून आपली धावपळ सुरू होते आणि मग कधी 10 वाजतात, कधी 12 वाजतात हेही कळत नाही. अनेकदा तर स्वतःसाठी 2 मिनिटही बसायला वेळ मिळत नाही. चहाचा एक कप, पण तोही आपण निवांत बसून पिऊ शकत नाही. आता चहा पिण्याच्या आधीच तर समोर कामं उभी राहिलेली असतात. आता आजकाल सोशल मीडियावर आपल्या डेली मॉर्निंग रुटीन्स आपण पाहायला मिळतात. रिलॅक्स म्युझिक, स्वच्छ घर, योगा, मेडिटेशन, गरम कॉफीचा कप आणि चेहऱ्यावर कायम हसू. पण खरं सांगायचं तर आपल्या आयुष्यातली सकाळ यापेक्षा खूप वेगळी असते. आपल्या घरात मुलांना वेळेवर तयार करायचं असतं, डब्बे बनवायचे असतात, सगळ्यांच्या आवडीनिवडी सांभाळायच्या असतात. एखाद्या दिवशी कामोली मावशी नाही आली तर अजूनच धावपळ वाढते आणि या सगळ्यात आपण स्वतःला मात्र कायम शेवटी ठेवतो. परिणाम असा होतो की दिवसाची सुरुवात होताच आपण थकायला लागतो. दुपारपर्यंत शरीर थकलेलं असतं आणि मनही चिडचिड होतं. मग वाटतं की एवढी धावपळ करूनही आज कोणतंच काम पूर्ण झालं नाही. जर तुम्हालाही असंच वाटत असेल तर तुमची सकाळ रोज गोंधळ, ताण आणि धावपळीत जात असेल आणि दिवस संपेपर्यंत तुम्ही पूर्ण थकून जात असाल तर हा आजचा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी. कारण आज मी तुम्हाला असे कोणतेही अवास्तव किंवा पुस्तकी सल्ले देणार नाही की जे ऐकायला छान वाटतात पण आपल्या रोजच्या आयुष्यात पाळणं कठीण असतं. आज आपण अशा छोट्या छोट्या सवयींबद्दल बोलणार आहोत ज्या कोणतीही गृहिणी सहजपणे आपल्या दिनचर्येत समाविष्ट करू शकते. या सवयी मी स्वतः अनुभवलेल्या आहेत आणि त्याचा खरोखरच फायदा होतो. या छोट्या बदलांमुळे सकाळची धावपळ कमी होते, मन शांत राहतं आणि संपूर्ण दिवस अधिक व्यवस्थित आणि आनंदी वाटतो. म्हणून मैत्रिणींनो, जर तुम्हालाही तुमची सकाळ थोडी सोपी, शांत आणि आनंददायी बनवायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर सुरुवातीला पहिली गोष्ट म्हणजे सकाळी डोळे उघडल्या उघडल्या थेट बेडवरून उठून किचनमध्ये धावू नका. आपल्यापैकी बहुतेक जणींची ही सवय असते. डोळे उघडताच घड्याळाकडे नजर जाते आणि लगेच मनात विचार सुरू होतात. अरे देवा, उशीर झाला, डबा बनवायचा आहे, मुलांना उठवायचं आहे, आज खूप काम आहे. आणि मग आपण अक्षरशः धावतच दिवसाची सुरुवात करतो. पण जरा विचार करा, दिवसाची सुरुवातच जर घाई, गडबड आणि तणावाने झाली तर पुढचा दिवस शांत कसा जाणार? म्हणून सकाळी उठल्यानंतर स्वतःला फक्त 2 मिनिटांचा वेळ द्या. हो, फक्त 2 मिनिटांचा. बेडवरच शांतपणे बसा, डोळे हलकेच बंद करा. एक खोल श्वास घ्या आणि हळूहळू सोडा. पुन्हा एकदा श्वास घ्या आणि मनात चाललेली धावपळ थोडी थांबवायचा प्रयत्न करा. या 2 मिनिटात मोबाईल हातात घेऊ नका, कोणत्याही कामाचा विचार करू नका आणि दिवसाच्या तणावाला स्वतःवर हावी होऊ देऊ नका. त्याऐवजी मनात स्वतःशी प्रेमाने बोला. स्वतःला सांगा, आजचा दिवस चांगला जाणार आहे. आज मी कोणतीही घाई न करता शांतपणे काम करणार आहे. प्रत्येक काम वेळेवर पूर्ण होईल. मी सक्षम आहे आणि मी हा दिवस आनंदाने जगणार आहे. हे ऐकायला अगदी साधं वाटतं, पण अशा सकारात्मक विचारांनी दिवसाची सुरुवात केली की मनाला एक वेगळीच ताकद मिळते. दिवसभर कितीही कामं असली तरी मन थोडं अधिक शांत राहतं आणि ताण कमी जाणवतो. मैत्रिणींनो, आपण सगळ्यांची काळजी घेतो, पण दिवसाच्या सुरुवातीला स्वतःसाठी 2 मिनिटं काढणं ही काही स्वार्थी गोष्ट नाही. उलट त्यामुळे आपण संपूर्ण दिवस अधिक उत्साहाने काम करू शकतो. आणि छोटीशी दुसरी गोष्ट पण, खूप प्रभावी सवय, बेडवरून बाहेर जाण्याआधीच आपलं अंथरूण व्यवस्थित आवरून घ्या. अनेकदा सकाळच्या घाईत आपण पांघरून तसंच टाकून देतो. उशा विस्कटलेल्या राहतात आणि बेडवरून तशीच सोडून बाहेर पडतो. त्यावेळी वाटतं की नंतर आवरू, पण ते नंतर अनेकदा येतच नाही. दिसायला काही खूप छोटी गोष्ट आहे, पण तिचा आपल्या मनावर आणि मूडवर खूप मोठा परिणाम होत असतो. फक्त 2 मिनिटं बेडशीट नीट करा, ब्लँकेट घडी करून ठेवा आणि उशा जागच्या जागी लावा. जेव्हा तुम्ही सकाळीच ही छोटंसं काम पूर्ण करता तेव्हा नकळत मनाला एक समाधान मिळतं. दिवसाची सुरुवात एका पूर्ण झालेल्या कामाने होते. यामुळे मनाला असा संदेश मिळतो की आजचा दिवस व्यवस्थित सुरू झाला आहे. या उलट जेव्हा अंथरुणावरून दिवसभर विस्कटलेलं राहतं तेव्हा दुपारी किंवा संध्याकाळी आपल्या बेडरूममध्ये गेल्यावर तो पसारा पुन्हा
डोळ्यासमोर येतो आणि गंमत म्हणजे आपण आधीच थकलेलो असतो, त्यात तो पसारा पाहून मन जास्तीच थकल्यासारखं वाटतं. घरातला प्रत्येक कोपरा आपल्या मनावर परिणाम करत असतो. स्वच्छ आणि नीटनेटका परिसर मनाला शांत करतो, तर पसारा नकळत मानसिक ताण वाढवतो. म्हणूनच एक छोटी सवय आजपासून लावून बघा. जे काम जिथे आहे ते तिथेच आणि त्याच वेळी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी अंथरूण आवरा, मग घरातली साफसफाई करा. ही छोटी सवय आपल्याला खूप आनंद देऊन जात असते. आता दुसरी गोष्ट म्हणजे जर एखादी जागा सर्वात जास्त ताण देत असेल तर ती म्हणजे आपलं स्वयंपाकघर. कारण सकाळी किचनमध्ये पाऊल ठेवताच कामांची जणू शर्यत सुरू होते. नाश्ता बनवायचा असतो, डबे भरायचे असतात, चहा बनवायचा असतो आणि त्याच वेळी घरातील इतर कामांचाही विचार सुरू असतो. पण या सगळ्यात एक गोष्ट आपली खूप ऊर्जा आणि वेळ वाया घालवतो, ती म्हणजे आज काय बनवायचं. अनेकदा आपण गॅससमोर उभं राहत विचार करत असतो की आज नाश्त्याला काय बनवायचं, डब्यात कोणती भाजी द्यायची, मुलांना काय आवडेल, घरच्यांना काय आवडेल आणि या विचारातच सकाळची 15-20 मिनिटं निघून जातात. मग घाई वाढते आणि ताण वाढतो आणि उरलेली सगळी कामं मागे पडायला लागतात. म्हणूनच सकाळचा स्वयंपाक शांतपणे आणि कमी ताणात पूर्ण करण्याचा एक अत्यंत सोपा आणि प्रभावी नियम आहे. पूर्वनियोजन. रात्री झोपण्यापूर्वीच फक्त 5 मिनिटं काढा आणि उद्या सकाळी काय बनवायचं आहे ठरवून ठेवा. उद्या डब्यात कोणती भाजी जाणार आहे, नाश्त्याला काय बनणार आहे याचा निर्णय आधीच घेतला की सकाळची अर्धी चिंता तिथेच संपते. याहूनही चांगली गोष्ट म्हणजे शक्य असेल तेवढी पूर्वतयारी रात्रीच करून ठेवा. उदाहरणार्थ लसूण सोलणे, भाजी निवडून ठेवणे, फ्रीजमध्ये कडधान्य भिजत ठेवलेले असतील तर ती फ्रीजमध्ये व्यवस्थित ठेवणे, सकाळी लागणारे मसाले एका जागी काढून ठेवणे. या छोट्या छोट्या गोष्टी दिसायला साध्या वाटतात, पण सकाळच्या वेळेत त्या अक्षरशः जादू करतात. आपण सकाळी उठल्यावर पुन्हा पुन्हा विचार करण्याची गरज राहत नाही. तुम्हाला नेमकं काय करायचं आहे हे आधीच ठरलेलं असेल. अशा वेळी कामाचा वेग वाढतो, वेळ वाचतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मनावरचा ताण खूप कमी होतो. मैत्रिणींनो, घर व्यवस्थित चालवणं म्हणजे फक्त खूप काम करणं नव्हे, तर आपण ते काम कोणत्या पद्धतीने करतो आणि कशा पद्धतीने करतो हेही खूप महत्त्वाचं आहे. तर तुमचं किचन दिवसभर स्वच्छ राहू शकतं, ती म्हणजे स्वयंपाक करताना भांड्यांचा ढीग साचू न देणे. आपल्यापैकी अनेक जणी आधी पूर्ण स्वयंपाक करतात आणि मग शेवटी एकदम भांड्यांच्या मोठ्या ढिगासमोर उभ्या राहतात. आणि खरं सांगायचं तर स्वयंपाक झाल्यानंतर तो ढीग पाहूनच थकवा वाढल्यासारखं वाटतं. ओट्यावर पसारा दिसला की काम करण्याची इच्छाही कमी होते. म्हणून एक छोटी युक्ती वापरून बघा. जेव्हा भाजी गॅसवर शिजत होते त्याच वेळी लगेचच भांडी घासून ठेवण्याचा प्रयत्न करा. आपल्या मनालाही हलकं आणि शांत वाटतं. उद्यापासून 2 गोष्टी नक्की करून बघा. रात्रीच उद्याच्या स्वयंपाकाचे नियोजन करा आणि स्वयंपाक करताना छोट्या छोट्या वेळेत भांडी आवरत राहा. या 2 साध्या सवयी तुमची सकाळ खूपच सोपी आणि तणावमुक्त करतील. तर मैत्रिणींनो, एक सत्य आपण सगळेच जाणतो की घराची कामं कधी संपत नाहीत. एक काम संपलं की दुसरं तयार असतं, दुसरं संपलं की तिसरं उभं असतं. त्यामुळे अनेकदा दिवसभर काम करूनही संध्याकाळी असं वाटतं की अजूनही बरंच काही बाकी आहे. पण खरं सांगायचं तर आपल्याला थकवणारी गोष्ट नेहमी कामांची संख्या नसते, तर वेळेचे योग्य नियोजन नसणे. आपल्या दिवसात असे अनेक छोटे छोटे क्षण असतात जे आपण नकळत वाया घालवतो. उदाहरणार्थ दूध तापवायला ठेवले तर त्याच्याकडेच आपण बघत बसतो का? तर भाजी गॅसवर शिजत असते, कुकरच्या शिट्ट्या सुरू असतात आणि तोपर्यंतच आपण मोबाईलमध्ये काहीतरी पाहत बसतो किंवा किचनमध्ये वेळ घालवत राहतो. अर्थात थोडा आराम करायला काहीच हरकत नाही, पण जर रोजच्या धावपळीमुळे तुम्हाला वेळ अपुरा पडत असेल तर या छोट्या छोट्या वेळांचा उपयोग खूप मौल्यवान ठरू शकतो. भाजी शिजत असताना मिळणारे ते 5 मिनिटं, कुकरच्या शिट्ट्यामधला तो वेळ किंवा चहा उकळेपर्यंतचा काही क्षण, हे सगळे वेळेचे छोटे तुकडे एकत्र केले तर दिवसात खूप मोठा फरक पडू शकतो. उदाहरणार्थ भाजी शिजत असताना पटकन जाऊन वॉशिंग मशीन सुरू करून या. बाहेरच्या खोलीत मुलांनी टाकलेली खेळणी जागेवर ठेवा. सोफ्यावर विस्कटलेल्या उशा नीट करा. डायनिंग टेबल व्यवस्थित करा. वस्तू जागच्या जागी ठेवा. अशा छोट्या कामांना फक्त 2-3 मिनिटं लागतात, पण ती वेळेवर पूर्ण झाली की नंतरचा मोठा पसारा तयार होत नाही. इथे फक्त एक गोष्ट समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे. मल्टीटास्किंग म्हणजे स्वतःला एकाच वेळी 5 दिशांना ओढून घेणे.
नाही. मल्टीटास्किंग म्हणजे एकाच वेळी 5 कामांचा ताण डोक्यावर घेऊन धावपळ करणं नाही. उलट त्यामुळे गोंधळ वाढतो आणि चिडचिडपणाही खूप होतो. खरंच स्मार्ट मल्टीटास्किंग म्हणजे अशी कामं एकत्र करणं ज्यामुळे एक काम आपोआप दुसरं असतं आणि त्यावेळी तुम्ही दुसरं छोटंसं काम पूर्ण करू शकता. जसं की तुम्ही किचनमध्ये स्वयंपाक करत आहात आणि त्याचवेळी वॉशिंग मशीनमधले कपडे धुत आहे किंवा कुकरमध्ये डाळ शिजत आहे आणि तोपर्यंत तुम्ही हॉल आवरत आहात. यामध्ये तुम्हाला जास्त धावपळ करावी लागत नाही. पण या वेळेचा अधिक चांगल्या पद्धतीने आपण वापर करू शकतो. मैत्रिणींनो, गृह व्यवस्थापन ही फक्त मेहनतीची गोष्ट नाही तर शहाणपणाचीही गोष्ट आहे. संपूर्ण दिवस स्वतःला थकवून टाकण्यापेक्षा वेळेची योग्य सांगड घालणं अधिक महत्त्वाचं आहे. आणि एकदा का ही तुम्ही सवयी लावून घेतल्या तर तुम्हाला जाणवेल की सकाळची अनेक कामं आधीपेक्षा किती लवकर पूर्ण होऊ लागली आहेत. कदाचित रोज वाचणारा तो अर्धा तास तुम्हाला खूप छोटा वाटेल, पण हाच अर्धा तास संध्याकाळी निवांत चहा पिण्यासाठी, थोडं पुस्तक वाचण्यासाठी, देवासमोर शांत बसण्यासाठी किंवा फक्त स्वतःसोबत काही क्षण घालवण्यासाठी उपयोगी पडू शकतो. आणि दिवसाच्या शेवटी स्वतःसाठी मिळालेली ही काही मिनिटांची शांतता कोणत्याही मोठ्या आरामापेक्षा जास्त मौल्यवान असते. म्हणून उद्यापासून एक छोटासा बदल करून पहा. तुम्हालाही किती हळूहळू असं जाणवेल की वेळ तोच आहे, फक्त कामं तीच आहेत, पण दिवस मात्र खूप हलका आणि व्यवस्थित वाटू लागला आहे. मैत्रिणींनो, आपण दिवसभर इतकी कामं करतो की अनेकदा आपल्याला वाटतं की आपला थकवा हा फक्त शारीरिक आहे. पण खरं सांगायचं तर गृहिणीला सर्वात जास्त थकवणारी गोष्ट म्हणजे काम नव्हेत, तर तिच्या मनात सतत चालणारे विचार. शरीराचा थकवा रात्रीची चांगली झोप घेतली की बऱ्याच प्रमाणात निघून जातो, पण मनाचा थकवा तितक्या सहजपणे जात नाही. उलट तो दिवसेंदिवस वाढत राहतो. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्या मनात सतत काही ना काही चालू असतं. आज काय बनवायचं, उद्या काय करायचं, मुलांच्या अभ्यासाचं काय, घर खर्च सांभाळायचा, हे काम अजून बाकी आहे, ते काम अजून बाकी आहे. या सगळ्यात न कळत काही नकारात्मक विचारही मनात घर करून राहतात. कधी वाटतं की माझं आयुष्य असंच काम करण्यात जाणार का? कधी वाटतं सगळ्यांची काळजी मी घेते, पण माझी काळजी कोण घेतं? तर कधी मनात येतं सगळं मलाच का करावं लागतं? असे विचार कोणाच्याही मनात येऊ शकतात. त्यात काही चुकीचं नाही, पण जर हे विचार सतत मनात विचार विचार फिरत राहिले तर ते आपल्या उत्साहावर, आनंदावर परिणाम करायला लागतात. म्हणूनच मी स्वतः एक छोटी सवय लावली आहे आणि तीच मला खूप फायदा झाला आहे. घरात काम करताना नेहमी काहीतरी सकारात्मक ऐकण्याचा प्रयत्न करा. जेव्हा तुम्ही सकाळी किचनमध्ये उभं राहून पोळ्या लाटत असाल, भाजी चिरत असाल, भांडी घासत असाल किंवा दुपारची साफसफाई करत असाल, तेव्हा घरात बॅकग्राऊंड म्युझिक लावा. एखादं सुंदर भजन, एखाद्या प्रेरणादायी विचार, एखादा माहितीपूर्ण पॉडकास्ट किंवा काहीतरी नवीन शिकण्यासाठी ऑडिओ. कारण आपण जे सतत ऐकतो त्याचा परिणाम आपल्या विचारांवर होत असतो. जर दिवसभर फक्त तक्रारी, नकारात्मक बातम्या किंवा रडक्या मालिका ऐकत राहिलो तर नकळत त्याचा परिणाम आपल्यावर होत असतो. यासाठी अशा काही तुम्ही सवयी लावून घ्या ज्याच्यामुळे आपला दिवस, आपलं मन शांत, प्रसन्न होईल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि अशाच व्हिडिओंसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर ही माहिती माझी कशी वाटली, तुम्हाला हे उपाय कसे वाटले तेही मला नक्कीच कमेंट करून सांगा. तर मैत्रिणींनो, चला भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.